हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि काल माझा ब्लॉग नव्हता आला तर माझ्या डोळ्याला मुंगी चावली होती आणि मग असं डोळा सुजला होता म्हणून मी काही ब्लॉगच केला नाही। तर इथं हे बघा समोर दिसत आहे, ही एक मशीन आहे म्हणजे, आणि माझं काम बी आवरले सगळं तुम्ही पाहू शकता। आणि मी अशीच बसली आहे, म्हणजे आमच्या इकडं थंडी सुरू झाली, एवढी हवा चाललेली असते का खूप गार वाजते। आणि मग असं सकाळी उठून उठून काम करावं असं वाटत नाही। पण आत्ता मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणले होते ना, आत्ता माणसं नाही आहेत आणि माणसं दुसरीकडं आम्ही पाठवलेत कारण आमच्याकडं सध्या काम नव्हतं। पण माणसं वापस आलीत कारण आमचं काम पुन्हा आता सुरू करायचे, म्हणजे घरचंच करायचे। मी म्हटलं होते तर घरचं थोडं फरशीचं काम चालू झालं आज, तर तुम्हाला दाखवते नंतर। आणि खूप थंडी वाजते आणि सकाळी सकाळी वाटतं कोणतंच काम नको करायला, पण काम नाही केलं तर मला स्वयंपाक तरी करावाच लागतो कारण की माणसं जेवायचं असतं, त्यांना नाश्ता वगैरे। तर मला ही रेग्युलर कामं तर मला करावीच लागतात आणि कामं कोणाला चुकत नाहीत। प्रत्येक स्त्रीला ही घरातली कामं करावीच लागतात, जरी ती आजारी असली, जरी तिचं दुखत असलं, जरी तिला वाटलं आज नाही करायचं, आज मी बसते तरी। आणि प्रत्येक वेळेला तिला करायलाच लागतं। आणि एखादे दिवस जरी तिने टाळलं, म्हणजे मी सुद्धा एखादे दिवस मी म्हटलं माझं दुखते तर मला तेवढाच वेळेस आराम बी भेटतो, दुसऱ्या दिवशी मला परत करावं लागतं। म्हणजे असं प्रत्येकाच्या बाबतीत असंच होतं। आज फायनली आमचं काम सुरू झालं आहे, फरशी बसवायची, किचन ओटा करायचा, स्टाईल्स बसवायची। तर आज लेबर वगैरे घेऊन आलेत नाक्यावर, कारण तुम्हाला सांगते आमच्या इथं नाका लागतो जिथं रोज 50-60च्या बी जास्त माणसं तिथं कामाला येतात। आणि त्यांना काम लागलं तर ते कामाला जातात आणि जर काम नाही लागलं तर ते घरी जातात। तर असं नाक्यावरचं असतं, त्यांना जे लोक नाक्यावर काम करतात त्यांना कॅश पैसे देऊन आणावं लागतं। म्हणजे सकाळी आणलं तुम्ही 10ला आणि म्हणजे ते 8पर्यंत थांबतात तिथं, आणि काम जर लागलं तर 8पर्यंत लोक येऊन 9:30पर्यंत घेऊन जातात, आणि नाही लागलं तर ते आपल्या आपल्या घरी जातात। आणि जर आपण त्यांना घेऊन आलो तर त्यांना संध्याकाळी जाताना पेमेंट करावं लागतं, त्यांचं असं असतं नाक्यावरचं काम। तर आज एक लेबर आणला आहे, लेबर जेवण वगैरे काही घेऊन नव्हता आला, तर आता आपला फर्ज आहे, तर आम्ही त्याला आज जेवण दिलं। पण भाऊ आता उद्या तो आणतो का नाही, तर आज तर मला म्हटले जेवण बनवतो त्याचं पण, तर मी बनवलं जेवण आणि जेवू पण घातलं। पण आता किती दिवस आमच्याकडं काम आहे मला माहीत नाही, आणि जेवढे दिवस आमचं किती दिवसात होतं म्हणजे ते कळेल। आणि असं असतं नाक्यावरच्या लोकांचं, म्हणजे जे आपल्याकडं परमनंट कामाला असतात त्यांचा पगार आपल्याला रोज करावा लागत नाही, कारण आपल्याला कामाचा पगारसुद्धा रोज येत नाही। पण जे नाक्यावरचे असतात त्यांचा पगार रोज करावा लागतो, कारण ते कधी काम लागतं त्यांना तर कधी लागत नाही, असं असतं आमच्या इकडं। तर तुमच्या इकडेही नाकेवाके असतात का नक्की सांगा कमेंट करून, आणि माझे ब्लॉग आवडतात का नक्की सांगा। तर आज मी भाजीमध्ये बनवलं होतं आम्ही हळदीची भाजी, म्हणजे आपली कच्ची हळद असते ती, त्याची भाजी बनवली होती आणि चपात्या बनवल्या होत्या। तर मी त्याची थोडीशी हे काढले मी क्लिप, तर मी ती लावल तुम्हाला पाहिजे असेल तर। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्ही पाहू शकता ही आम्ही हळदीची भाजी केली, कच्ची हळद असते ना तिची, ही थंडीमध्ये खूप शरीराला चांगली असते, आणि ज्यांना शक्यतो वात वगैरे असते त्यांच्यासाठी